चला चला, आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. कच्च्या कैरीचं सीझन आलेला आहे. तर आज आपण बघणार आहे थंडगार असं कच्च्या कैरीची कढी. तुम्ही सोलकढी ऐकली असेल ना, त्याचं आपण एक दुसरं व्हर्जन बनवणार आहे कच्च्या कैरीपासून थंडगार असं कढी. त्यासाठी आपण एक गावरान आंबा घ्यायचा आहे. थोडंसं पाणी टाकून आपण कुकरला 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत कैरी जे ते बॉईल करून घ्यायचे आहे. माझ्या नवऱ्याच्या अंगात देवी आली होती. ते काहीतरी प्रयत्न करत होते हाताने नारळ तोडण्याचा, म्हणजे जोक करत होते. नंतर नारळाचे आपण काप करून घेतलेला आहे. इकडे आपला आंबा पण बॉईल झाला होता. सर्व तयारी करून घेणार आहे. आता या घरामध्ये मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये आपण ओल्या नारळाचे जे आपण काप केले होते ते टाकायचे आहे. सोबतच टाकणार आहे आपण कोथिंबीर, पुदिना, लसूण, आलं, सोबतच टाकणार आहे 2-3 हिरव्या मिरच्या, जिरं टाकायचं आहे, काळं मीठ टाकणार आहे आपण, शुगर टाकायचं आहे आणि आंबा जो आहे ते थंड करून त्याचा आपल्याला पल्प जे आहे ते काढून घ्यायचा आहे. छान असा आंबा बॉइल्ड झाला होता. त्या हा जो गर आहे आता आपण आपल्या त्या मिश्रणमध्ये टाकून घेणार आहे. पाणी टाकायचं आहे आणि याला छान मिक्सरमधून बारीक असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तयार झालेलं मिश्रण आपण एका चाळणीवर किंवा कापडावर टाकून आपल्याला चाळून घ्यायचं आहे. जसं आपण सोलकढीला करतो तशाच पद्धतीने. खूप छान अशी कढी तयार होते, थंडगार अशी कढी तयार होते. या उन्हाळ्यात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुमची फेवरेट अशी ड्रिंक तयार होईल. आणि त्यामध्ये टाकायचं आहे कोथिंबीर, थोडीशी मिक्स करायचं आहे, बर्फ टाकायचा आहे, मस्त थंडगार असं सर्व करायचं आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन सगळं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा आणि एक छानसं कमेंट करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्याच नवीन सोप्या रेसिपींसोबत. बाय बाय, टेक केअर.